आज श्रावण शनिवार होता आणि आमचे उपवास होते, त्यामुळे ना आंघोळ वगैरे करून पहिले साबुदाणा भिजायला घातला, म्हणजे बाकीचे कामं आवरस्तोवर तो चांगला भिजला जाईल. स्वातंत्र्य दिवस असल्यामुळे ना माऊला 7:30लाच शाळेत बोलवलं होतं आणि तिचे पप्पा तिला घेऊन चालले होते, त्यासाठी पहिले चहा ठेवला. ते दोघं गेल्यानंतर उठल्या ह्या मॅडम आणि विचारत होत्या, पप्पा आणि माऊ कुठे? म्हटलं पप्पा गेले कामाला आणि माऊ शाळेत. कसं बसं आहे ना, मॅडम शांत झाल्या होत्या, पण ह्या दोघांना सोबत बघून आहे ना परत असं काय रडणं सुरू झालं. त्यानंतर आहे ना मी ह्या गोष्टीची खूप जास्त वाट बघत होते आणि ती आज आली होती. सर्व काम आवरून आहे ना मस्त साबुदाणा खिचडी बनवायला घेतली. फराळ झाला ना दिवसभर आराम करायला मोकळं. दिवसभर आराम करून आहे ना संध्याकाळी ना मेथीची भाजी निवडायला घेतली, कारण संध्याकाळी जेवणात आहे ना भाजीच बनवायची होती आणि मला मेथीची भाजी निवडायचा ना खूप जास्त कंटाळा येतो. तरी पण आहे ना आमच्या घरी मेथीची भाजीच येते, कारण की आहोंना मेथीची भाजी ना खूप जास्त आवडते. त्यामुळे ना भाजी 30ला असो की 50ला तरी ते घेऊनच येतात. मस्त स्वयंपाक बनवून घेतला. मेथीची भाजी आणि चपाती असं बनवलं होतं आणि ते थोडेफार आहे ना पापड पण तळले होते जेवणासोबत खायला. तर असा होता आजचा ब्लॉग. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.